नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण आपल्या कृतीपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5A मधील 3 लेखन प्रकारापैकी तिसरा लेखन प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे बातमी लेखन. मग आपल्याला ह्या 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा असं आपल्याला कृतीपत्रिकेत विचारलं जातं. तर नेमकं बातमी लेखन म्हणजे काय? तर कसं आहे, आपलं आजचं हे जे युग आहे हे माहितीचं युग आहे. त्यामुळे तंत्रज्ञान, प्रसार माध्यमे आणि यांच्यामुळे आपल्याजवळ हे आपलं जे जग आहे ते अतिशय जवळ आलेलं आहे. पण जगात कुठेही घडलेली जी घटना आहे त्याची अचूक माहिती आपल्याला घरी बसून वर्तमानपत्र, आकाशवाणी किंवा दूरदर्शन या प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला सविस्तरपणे कळते. आपल्या रोजच्या जीवनातील अगदी म्हणजे जसं आपण बघितलं की आता 3 दिवस शहरातील पाणी पुरवठा बंद राहील, असं यासारख्या ज्या बातम्या असतात, या संबंधित बातम्या आपल्याला इथपासून म्हणजे आपल्या अमरावतीत घडणाऱ्या एखाद्या घटनेपासून, तर भारताने जर एखादं क्षेपणास्त्र तयार केलं असेल तर त्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या झाली की नाही अशा राष्ट्रीय स्तरावरच्या बातम्यासुद्धा आपल्याला या बातमी लेखनातून कळतात. माहिती देणं, ज्ञान देणं किंवा समाज प्रबोधन करणं, परिस्थितीची जाणीव करून देणं हे बातमीचे प्रमुख उद्दिष्ट असतात. आता थोडक्यात बातमी म्हणजे काय, तर बातमी ही आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटकच झालेला आहे आणि म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी एखादी बातमी तयार करणं त्याला आपण म्हणतो की बातमी लेखन. आणि हे आज एक महत्त्वाचे कौशल्यसुद्धा ठरते. बातमी घडून गेलेल्या घटनांची, त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्यक्रमांची ही असते, किंवा ज्यात काय घडतं, काय घडलं, कधी घडलं, कुठे घडलं, कसं घडलं, त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात आणि ते उत्तर म्हणजेच काय, तर आपलं बातमी लेखन. आता बातमी लेखनामध्ये नेमकं काय असतं, तर जे काही घडलेलं असतं त्याचं यथातथ्य वर्णन करणं अतिशय आवश्यक आहे. आता बातमी लेखन जेव्हा आपण करतो तेव्हा बातमी लेखनामध्ये लेखन कौशल्य, तुमचं सगळ्यात पहिले काय बघितलं जातं, तर लेखन कौशल्य बघितलं जातं. त्याबरोबर तुमचं भाषेचं उत्तम ज्ञान आम्ही बघतो, व्याकरणाची जाण तुम्हाला आहे की नाही हे बघतो, भाषा सोपी सुटसुटीत अशी असावी, वाक्यरचना सुटसुटीत असावी आणि तुमचं कितपत लेखन झालेलं आहे, समग्र वाचन ज्याला म्हणतात, तर हे सगळे बातमी लेखनासाठी आवश्यक असणारे गुण असतात. आता कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना खालील गोष्टींचं भान आपल्याला असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोणती गोष्ट, तर घटनेची विश्वासार्हता, म्हणजे खरंच घडली आहे की नाही ही घटना ते माहिती असणं आवश्यक आहे. तटस्थ भूमिकेतून लेखन करावं लागतं, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये कोणती पार्शालिटी वगैरे करावी लागत नाही. घटनेचा अचूक व योग्य तपशील आपल्याला द्यावा लागतो. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये, हा जो शेवटचा मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. तर समाजात आपण बघतो की रोज असंख्य घटना घडतात आणि त्या घटनांची माहिती आपल्याला वृत्तपत्रातून मिळते. वृत्त किंवा बातमी असं म्हणतात. वृत्तपत्रातून जी बातमी मिळते, जी वर्तमानपत्रातून जी बातमी दिली जाते, जी घटना आपण वाचतो, तिला वृत्त किंवा बातमी असे म्हणतात. आणि ही बातमी जेव्हा आपण लेखन स्वरूपात तयार करतो तेव्हा त्याला म्हणतात की बातमी लेखन. आकाशवाणी किंवा दूरचित्रवाणीवरून आपल्याला हे वृत्त सांगितलं जातं, तर दृकश्राव्यच्या माध्यमातून आपण हे बातमी लेखन ऐकतो आणि त्याचबरोबर आपलं स्वतःचं बातमी लेखनसुद्धा आपण तयार करतो. पण ह्या बातमी लेखनाचं स्वरूप जे आहे, ते बातमी लेखनाचं स्वरूप काय आहे ते आपण बघूया. की बातमी लेखनाचं स्वरूप करताना त्याचे 5 भाग पडतात. पहिलं म्हणजे शीर्षक. शीर्षक संपूर्ण बातमीचा अर्क या बातमीच्या शीर्षकात असतो. शीर्षक फार महत्त्वाचं असतं, म्हणजे बातमीचा आत्माच तो असतो. शीर्षक 2 शब्दापासून काही शब्दांपर्यंत असतं.
शीर्षक नेहमी कमी कमी शब्दात लिहिलेले असते. शीर्षक आकर्षक असतं. वाचताक्षणी ते लेखकांच्या आशयाची, आपल्या बातमीच्या आशयाची ओळख करून देते. आणि आपण जेव्हा बातमी वाचतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुतूहल किंवा उत्कंठा निर्माण करणारी असावी. बातमीचा स्रोत म्हणजे कुठून कोणी दिलेली बातमी, आमचा वार्ताहर किंवा आमचे प्रतिनिधी. त्यानंतर स्थळ व दिनांक अतिशय महत्त्वाचा आहे. घटना कुठे घडली, कधी घडली, तुम्हाला मी दिलेलंच आहे. त्याच्यानंतर बातमीचा शिरोभाग म्हणजे पहिला परिच्छेद ज्याला आपण म्हणतो तो शिरोभाग आहे. तर हा बातमीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या शिरोभागात आपण नेमकं काय लिहिलेलं आहे याच्यावरून आपल्या संपूर्ण बातमी कशी आहे हे वाचणाऱ्याच्या चटकन लक्षात येते. बातमीचा तपशील किंवा विस्तृत बातमी, आपण पहिल्या पॅरामध्ये बातमी कशाबद्दल आहे ते लिहितो आणि त्याच्यानंतर त्याचा विस्तृत ती बातमी सादर करतो. तर बातमीचा मागचा पुढचा संदर्भ सगळं स्पष्ट करणं हा या विस्तृत बातमी भागामध्ये येतो. आता बातमी लेखनात घ्यावयाची काळजी काय आहे? बातमी ही कधी पाल्हाळी नसावी. अगदी छोट्या ह्याच्यात पण संपूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये असाव्या. बातमी स्थळ, काळ यांचा आवर्जून उल्लेख करावा हे अतिशय गरजेचं आहे. घटना जशी घडली तशीच लिहावी. स्वतःचं मत कधीही व्यक्त करू नये. बातमीची भाषा साधी सोपी असावी. वाक्य छोटी छोटी असावी. परिच्छेद लहान असावा आणि बातमीला योग्य शीर्षक द्यावं. एखाद्या समारंभाची बातमी असल्यास समारंभाचं आयोजन कोणी केलेलं आहे, त्याचा अध्यक्ष कोण होतं, पाहुणे कोण कोण आले होते याचा आवर्जून उल्लेख करावा. आणि शेवटलं म्हणजे बातमीमध्ये कोणाची व्यक्तिगत निंदा, नालस्ती असू नये. व्यक्तिगतरित्या कोणावरही चिखलफेक करायची नाही. समाजाच्या भावना भडकवणारा किंवा वंदनीय व्यक्तीची प्रतिमा डागाळणारा मजकूर असणार नाही याची खबरदारी घेणे अतिशय गरजेचे आहे. म्हणजे कोणाचं मन याच्यामुळे दुखावल्याने गेलं पाहिजे. राजकीय नाही, सामाजिक नाही, वैयक्तिक नाही, काहीच नाही. बघा आता आपल्याला इथे मी उदाहरण दिलेलं आहे की तुम्हाला दिलेलं आहे की हा विषय आहे. काय विषय आहे? तर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. या उपक्रमास शहरातील सर्व शाळांकडून उत्तम प्रतिसाद. आता बातमी तयार करा. मग आपण बघा कोणता पेपर आहे ते लिहिलेलं आहे, आमच्या वार्ताहराकडून लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर दिनांक लिहिलेला आहे. आता आपल्या याचं शीर्षक हे अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला पहिलं सांगितलं की शीर्षक जेव्हा बातमीचा आपला अर्क सांगून जात असतो. तर ही बातमी आपण दिलेली आहे की 1 जानेवारी ते 15 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने शाळांमधून मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम आयोजित केले जावेत. या उपक्रमात शहरातील सर्व शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आमच्या प्रतिनिधींनी काही शाळांमध्ये स्वतः जाऊन त्या उपक्रमाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांसाठी बहुतांश शाळांमधून वाचन तासाचे आयोजन केले होते. याबरोबरच भाषेचे महत्त्व विशद करणारी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या निमित्तानं सर्व शाळांमध्ये ग्रंथदिंडी, निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा आणि व्याख्यानं अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील 100 शाळांमधून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला. दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा विद्यार्थी हिताचा उपक्रम शाळांमधून राबवला जाईल अशी ग्वाही शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली. तर अशा प्रकारे आपल्याला बातमी लेखन करायचं असतं. मग कधी कधी काय येतं, आपल्याला शीर्षकावरून बातमी तयार करा असं आपल्याला दिलं जातं. कधी एखादा विषय दिला जातो, मग त्याच्यावरून बातमी तयार करा. एखादा घटना कधी दिली जाते, त्याच्यावरून बातमी तयार करा. कधी सूचक शब्दांवरून बातमी तयार करा. अशा प्रकारचे तुम्हाला बातमी लेखन करणं आवश्यक आहे. माझ्या मते बातमी लेखनामध्ये तुम्ही निदान 3 पॅरेग्राफ, छोटे छोटे 3 पॅरेग्राफ येणं अत्यंत गरजेचं आहे. तर या लेखन विभागावर आधारित मी तुम्हाला प्रत्येकाचे एक एक उदाहरण PDF स्वरूपात पाठवणार आहे आणि ते सुद्धा तुम्ही तुमच्या लेखन विभागामध्ये म्हणजे नोटबुकचा जो लेखन विभागाचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपले अशा प्रकारचं लेखन तयार करावं. धन्यवाद.